सुडीत नाही. बघता काय परमात्मा जातीवर नसायची तसा आहे. खरं स्वरूप पुतण्याचं प्रगट झालं. दार दिशेने इमारत पडल्यासारखी पुतना जमिनीवर कोसळली. कशाचा आवाज आला म्हणून किचन मधून यशोदा बाहेर आली. बघती तर एवढं मोठं बिल्डिंग एवढं शरीर पडलेलं आणि एवढा परमात्मा आहे तिच्या छातीवरती आहे. असा असणारा परमात्मा आहे. लहानाचा मोठा होऊ लागला. रांगायला लागला परमात्मा. दुसराही नाव कंसाचा फेर गेला. देव कुणाच्या बापाला कळत नसतो महाराज. कंस शेवटी हातबळ झाला आणि शांत राहिला. गोकुळामध्ये आनंद उत्सव चालला. कृष्ण परमात्मा रांगायला गेले. महाराज बोलतात एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोदरे राखीत आहे. रांगायला लागला आणि रांगता भगवंताने आपल्या कार्याला सुरुवात केली. रांगत रंगणे चोरे तलोने साहेबांनी काय काम सांगितले कर्जाचा शेजारणीच्या दारामध्ये गेले आणि शेजारणीच्या दारामध्ये जाऊन भगवंत घरात गेले. रांगत रंगणे चोरीत लोणे दावणी धरती गवळणी बांधते चरणी देती घराणी यशोदे साजरे. रोज एकीच्या घरी भगवंत जाऊ लागले. नामदेवरायला विचारलं देव कसे जात होते. नामदेवराय वर्णन करतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणे रंगनात तोम्या देखील असे. सगळ्या गोकुळातील गवळणी त्रस्त झाल्या. शेवटी गोकुळातील सगळे सौंदर्य जमा केले. सांगितले हे परहो असे वाळून का गेलात. तुमच्याकडे का दही दूध नाही का. गोपाळ गड्यांनी सांगितलं देवा आमच्याकडे दही दूध एवढे ना पण आमचे आई वडील एवढे चिंगूस आहेत एवढे हरकत आहेत. अरे सगळं दही दूध सगळं डेअरीवरती घालतात. डेअरीवरती नाही. आणि चरवी सोडून आम्हाला काय असतं म्हणले की पत्ते टाकून पाणी असतं चहाचं. एवढे एवढे चिंबूस आहेत. बघून त्याला सांगितलं राजाने असे वाळून जाऊ नका. दष्ट पुष्ट जर व्हायचं असेल तर मी सांगतो तसं ऐका. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आणि देतो पोट बरे पुरे म्हणाल तो बरे. सगळे सौंदर्य जमा केले. परमात्मा मोठे झाले. सगळ्या गोकुळामध्ये चोऱ्या माऱ्या केल्या. गोकुळातील सगळ्या गवळणी यशोदेच्या दारात येऊन उभे राहिल्या. लाडका हा काना यशोदे तुझा लाडका तुलाच गोड वाटतंय. आम्हाला याचं काही पटत नाही. म्हणून एक म्हातारी पुढे आल्याने सांगितलं हिची गाई काय करता. हिच्या लेकराशिवाय चोरी करणारं गोकुळात दुसरं कोणीच नाही. तयाविना नाशी नव्हे दुसरी या आयशी. अशा पद्धतीने सगळे गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या. एक गवळण यशोदेच्या पुढे आली रडायला लागली. हे यशोदे परवा आला आमच्या घरात. यशोदे काय सांगायचं का. अगं फेटावाला म्हातारा सासरा दया दुधाच्या राखणीसाठी दारामध्ये बाश टाकून म्हातारा झोपलं होतं. तुझं लेकरू काय साधं आहे का. परवा आला आमच्या घरात. दारीने जो होता म्हातारा गेवणे टाकाचा ओडेरा आणि घरामध्ये सगळे सौंदर्य घेऊन गेला. घरातील दही दूध सगळं खाल्लं. मग दही दूध खाल्ल्यावर गुपचूप जावं ना. अगं दारामध्ये एवढा मोठा ताकाचा माठ मी देला भरून ठेवला होता. तुझा मुलगा एवढा विचित्र आहे. सगळे गोपाळकडे चौकून झाले. 5-6 जणांना ते माठ उचलला आणि दारामध्ये झोपलेला माझा म्हातारा सासरा त्या सासऱ्याच्या डोंगण्यात माठ फोडला. पण यशोदे काय सांगायचंय. ते जुन्या काळातलं म्हातार होतं. खानदानी म्हातार होतं म्हणून त्याला काही झालं नाही ग यशोदे. तुझा कृष्ण काहीही करू शकतो. मग यशोदेला विश्वास पटला आणि कृष्णाला जवळ घेऊन सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ
भेलं ते लेकरू तर आईने त्याच्या बापाचा धाक दाखवायचा. पण आताच्या आयालाही वेगळ्या महाराज. यशोदा सांगितलं, हे कृष्णा मला नाही बेळ तुझं बापले लागेल आहे. ताकद नव्हती पोराची बाहेर जायची महाराज. पण आताच्या आया बापाने जर 100 रुपये नाही ना दिले पेट्रोलला, आई म्हणते ते घे बटव्यातले जा, डाब्यावर जा, नाही तर कुठं जायचं तिथं जा. राजांनो, पूर्वीच्या काळामध्ये शहरी वस्तीला जर गेले ना तर शहरातली बाई लेकरांना खोडी केलं म्हणत असते, ए पिल्लू, ए पिल्लू, गप्प बैस, असं करू नकोस. ते भेट का लेकरू तिला? तिच्या बापाला भेट नाही महाराज. पण तुम्ही जरा खेड्यात चला आमच्याकडे. पप्प्या म्हणते माघारी हो, माघारी नाही तर ठोक्यात तुला हा बापा बापास आहे. ताकद नाही महाराज पोराच्या पुढे जायला. यशोदेने बापाचा धाक दाखवला, कृष्णा विनंती आहे तुला बाहेर जाऊ नको. यशोदेचा मान राखला. कृष्ण परमात्मा घरात राहू लागले. बाहेरच्या खोड्या बंद केल्या आणि कृष्णाने घरामध्ये खोड्या चालू केल्या. यशोदेच्या लक्षात आलं स्वतः यशोदा त्रस्त झाली. आणि मग यशोदेने घरानं नंदराजाला सांगितलं. नंदराजाने कानाला धरलं आणि कृष्णाला सांगितलं, आता तू गावातही राहायच्या लायकीचा नाही, घरातही राहायच्या लायकीचा राहिला नाही. आता 9 लाख गायी सोडायच्या आणि जंगलामध्ये जायचं. बरं का? घरी लेकरं असले ना महाराज आणि यांना नाही ऐकायला गेले की ते आम्हाला फोन करत असत, महाराज आमचं तेवढं घेऊन जा बरं. घरी कुणालाच नाही ना, हे गरीब आहेत म्हणता होय. असले 30-35 सांभाळतोय महाराज. जे घरी कोणत्याच कामाचं नाही ते आमच्या मुळावर. महाराज न्या एवढं न्या, 2000 जास्त घ्या पण न्या एवढं. वैतागले महाराज यशोदा आणि नंदराजे. शेवटी 9 लाख गायी सोडल्या आणि कृष्ण परमात्म्याला बाहेर सोडलं महाराज. कृष्ण परमात्म्याने सगळ्या सौंगड्याला आवाज दिला, अरे तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाल सगळे गोपालकडे जमा झाले. गाया घेतल्या आणि जंगलामध्ये चालायला गेल्या. गाया चरू लागल्या. चरण्याच्या नंतर यमुनेच्या डोहावरती गेल्या, पाणी पिल्या आणि कळंबाच्या झाडाखाली गाया रवंत करीत बसल्या. वेळ जात नाही. मग पिण्यापुराला सांगितलं, देवा वेळ तर जात नाही, काय करावं, बोर व्हायला लागलेलं आहे, काहीतरी आपण आयडिया करूया, खेळ खेळूया. आणि मग खेळायला सुरुवात केली महाराज. खेळ मांडीला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे, कोण अभिमान केला पावटणे आणि एकेकाला गती बाई रे. गुरु अरे वैकुंठवासी बरं का बाबा, 200 बाबा खेळ सांगायचे काल्याच्या कीर्तनामध्ये. मी गुरुदेव लक्ष्मण महाराजांचं ऐकलं. 200 बाबा काल्याच्या कीर्तनात कोणता खेळ सांगायचे गोकुळातील? महाराज सांगायचे हमामा. एक खेळाचा प्रकार आहे हमामा. तो हमामा कसा खेळायचा? गुरुवारी 200 बाबा चालू कीर्तनामध्ये तो हमामा सांगायचे. उजवा पाय पुढे घ्यायचा, डावा पाय मागे घ्यायचा आणि एक गडी आपल्या पुढे उभा करायचा. दोन्ही हात असे करायचे बर महाराज, आणि हात करून त्याच्या बरोबर असं खेळायचं. हमामा पोरा हमामा घुमरीवाले संत महात्मे सगळं काल्याचं कीर्तन सांगायचे महाराज. आणि ते काल्याचं कीर्तन संपूच नाही वाटायचं. आता आमचा तितका अभ्यासच नाही तर आम्ही पिक्चरचे गाणे म्हणत नाही तर काय म्हणावं, कठीण काळ आला महाराज. काय 200 बाबा होते महाराज, चौकोनी चेहरे होते, काय स्वामी महाराज होते, काय जोर महाराज होते महाराज, काय वैद्य बाबा, घुले बाबा, शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा पुरेकर, हे संत महात्मे महाराज. पूर्ण त्या कलेचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये होतं, ज्ञानाची कला त्यांच्या जीवनामध्ये होती, आत्मोद्धाराची साधनं होती. हे हळूहळू सगळं लोप होत चाललं महाराज. चांगल्या कीर्तन करायला हरिपाठ सुद्धा पाठ नाही, शोकांतिक आहे महाराज.
विठ्ठला विठ्ठला. आणि अशा पद्धतीने खेळ खेळू लागले. अनंत प्रकारचे खेळ आहेत. लघुचे आहे, अंधत्व आहे, सूरपारंभ आहे, का नाही? वेगवेगळे खेळ खेळू लागले. विटी दांडू आहे, चेंडू फळे आहे, सगळे खेळ खेळून झाले. लहान लहान जे गोपाळ गडी होते ना, ते बारक तोंड करून असं कृष्णाकडे बघायला लागले. पेंद्या जवळ आला आणि सांगितलं, देवा आता किती वेळ खेळायचं? बऱ्याच जणांनी नाश्ता केला नाही. देवा आता खेळण्याचा हे आनंद संपला, किती वेळ खेळायचं? पेंद्या जवळ आला आणि कृष्णाच्या कानामध्ये बोलायला लागला, झाली आता वेळ म्हणते, कृष्ण पेंड्याच्या जवळ गेले. पेंड्याने कानात सांगितलं, खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आणि मग पेंड्याने खुलवलं, देवा बस आता खेळायचं बस करू, है की नाही? आणि मग कृष्णाने सांगितलं, झाली आता वेळ म्हणते, अनाशी डोऱ्या काम सारुणी सकळ, आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनाशी डोऱ्या. निवांत ग्रामाच्या झाडाखाली गायी रवंत करत बसलेल्या होत्या, भुका लागल्या. सगळ्या गोपाळ गायीला कृष्णाने सांगितल्या, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. आता तुमची आणि माझी जी शिदोरी असते ही पाप पुण्याची शिदोरी आहे आणि भगवान परमात्म्याची शुद्ध सात्विक शिदोरी आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करायच्या आधी देवानं सगळ्याकडे बघितलं आणि पाप पुण्य मिश्रित शिदोरी आहे. देवाला भेद वाटला. देवानं सांगितलं, माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरात आहे, चोरून यामाये नवनीत आणावे. अरे ही शिदोरी तुमचे पाप पुण्याचे. नवनीत म्हणजे शुद्ध पुण्य. पुण्य असल्याशिवाय देव आपल्या शिदोरीला शिवत सुद्धा नाही. शिदोरी म्हणजे 3.5 हाताचा देह, आपण केलेली साधना, आपण केलेले कर्म. शिदोरी म्हणजे फक्त भाकरी, सर्व भाकरी किंवा भाजी स्वयंपाक एकत्रित करणं एवढाच अर्थ नाही. शिदोरी म्हणजे या देहात येऊन केलेलं जे कर्म आहे त्या कर्माची वजाबाकी म्हणजे शिदोरी. अशा पद्धतीने तुकोबऱ्या ज्ञानोबऱ्या तिथं होते. तुकोबऱ्याने सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दोरी माझं पाया वेगळे. देवा तुझं स्वरूप म्हणजे आमचं घर आहे, आम्हाला कुठे घर? मग परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित करण्याला काय म्हणतात? काला असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज काय चाललंय तुमचं? काला काय काय दोघं? मी इकडं शिरा तुटेपर्यंत आज द्यायला. 2 पदार्थ एकत्रित करण्याला काय म्हणतात? खिचडी. याच्यासाठी लक्ष द्यावं लागतं. अरे भाजी भाकरीचा काला, दूध भाकरीचा खाला कालाच. दही आणि राईचा खालाच काय? काला. दही आणि भाताचा सुद्धा कालाच. मुरमुरे आणि शेव एकत्रित केले ते सुद्धा अरे काला नाही, त्याला भेळ म्हणतात. 2 पदार्थ एकत्रित करणारा काला असं म्हणतात. आणि म्हणून जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एकत्रित होण्याला काला असं म्हणतात. महाराज बोलतात, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा, तुका म्हणे वेदा वेदन गेला बाल खंडोनी, जीव आणि देव एकत्रित करण्याला काला असं म्हणतात. परमात्म्याने सगळे गोपाळगडी कमळाकार बसवले आणि सगळ्यांना तळ हातामध्ये काल्याचा गोळा घेतला, बोटाच्या साल्यामध्ये लोणची, कोशिंबिरी, अनंत प्रकारच्या चटण्या, मिरच्या घेतल्या, कमळाकार गोपाळगडी बसवले आणि भगवान परमात्म्याने स्वतःच्या हाताने काला वाटला. महाराज कसा काला वाटला? शुकाचार्य भागवत मध्ये वर्णन करतात. बिब्रदेव चटपटे हो शृंग व्यतिरेचे कक्षे वामे पानोम शुल्कवलम तत्फला निगुलिशो तिष्ठन मध्ये सुपरिस्वरदो हास्य नर्मवी स्वये स्वर्गे लोके विशंती पूजे यज्ञ भूपाल केली पुंडली श्री कृष्ण भगवान की सद्गुरु महाराज की मौली ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित ब्रह्मलीन सद्गुरु संत किसन बाबा यांच्या चरणी समर्पित सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी ही सेवा समर्पित गेली 7 दिवसापासून भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरणारी सगळी दिग्गज मंडळी ज्ञानाचा वर्षाव करून इथून गेलेले आहे आणि माझ्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा अधिकार नसताना आदरणीय माझ्या आधी ज्यांनी आळंदीमध्ये अध्ययन केलं जोग महाराज संस्थेमध्ये अशा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवरी म्हणायला सुद्धा काही हरकत नाही अशा असणारे आमचे रघुनाथजी बाबा डोंगरे बाबा यांनी फोन केला आणि आज ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याचा आणि या वारीच्या संगतीचा हा कालेचा प्रसंग माझ्यासारख्या पामरावर सोपवलेला आहे. ज्या पद्धतीने सद्गुरू जोग महाराजांनी मला 2 शब्द बोलायची बुद्धी दिलेली आहे त्या पद्धतीने मी 2 शब्द तुमच्या समोर सांगितलेले आहेत. आदरणीय पूजनीय बाबा स्वतः एवढा परिश्रम घेतात. आल्यापासून मी बघतोय सकाळी 7 वाजल्यापासून गुरुवरी बाबा एका जागेवर थांबलेले नाहीत. स्वयंपाकाकडे जायचं, तिथून वारकऱ्याकडे जायचं, वारकऱ्यापासून किचन मध्ये यायचं, किचन मधून पुन्हा मंडपाकडे जायचं, एवढी सगळी धडपड असताना आदरणीय बाबाजी गेली 15 वर्षापासून तुमच्या माझ्यासाठी सगळं करतात. महाराज एवढं गोळाभर अन्न त्यांच्या एकट्यासाठी खूप झालं. एवढ्या पंक्ती जमा करायच्या, एवढं अन्नदान तयार करायचं, मग सगळं अन्नदान काय एकट्यासाठी असतं का किंवा एकट्याला लागतं का? ही सगळी धावपळ तुमच्या माझ्यासाठी आहे. आणि मग अशा एवढ्या मोठ्या पर्व काळामध्ये ज्ञानोबाचा समाधी संजीवन सोहळा या अशा महात्म्यांच्यामुळे तुमच्या माझ्या प्रपंचातून सुद्धा घडतो. याचा अर्थ जर काय असेल तर ही सगळी कृपा संत महात्म्याची आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची कृपा सद्गुरु किसन बाबा शांती ब्रह्म गुरुवर्य विद्यमान महंत असणारे आदरणीय नवनाथ बाबा आणि गुरुवर्य रघुनाथ बाबा यांची कृपा आपल्या सगळ्यांवरती राहावी अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला. पुणेकर मंडळी आहे, देवळाकर मंडळी आहे, पंचक्रोशीतील सर्व बीड जिल्ह्यातली मंडळी आहे, आदी करून पुणे जिल्ह्यातील सर्व मंडळी आहे, कीर्तनासाठी सर्व महाराज मंडळी आहे, ज्यांनी नवनाथ ग्रंथाचा अतिशय सुंदर चिंतन केलेलं आहे असे आमचे हरिभक्त परायण हरिभाऊ महाराजांच्या चरणी माझा दंडवत आहे. गुणीजन गायक, गुणीजन वादक आनंदीमध्ये ज्यांच्याबरोबर अध्ययन करायचं भाग्य प्राप्त झालं असे माझे गुरुबंधू रामायणाचार्य उत्कृष्ट कीर्तनकार आमचे श्रीराम महाराज चोले महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी माझा दंडवत आहे. आधी करून तुम्ही सर्व बाहेर भक्त ज्ञानोबाच्या सोहळ्यासाठी आपण आलो. सोहळ्यासाठी नाही आपण आलो, आपण आत्म उद्धारासाठी आलो. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात तैसे हरपले पाहावे आणि अशा संतांच्या जवळ जाऊन आपला उद्धार आपण करून घ्यावा. अशा पद्धतीनं आदरणीय बाबांना मी एकच पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करतो. सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी उदंड ऐश्वर्य आयुष्य बाबांना लागावा आणि अशाच मोठ्या गुरुबंधूंचा आशीर्वाद आमच्यासारख्या छोट्यांच्या पाठीमागं कायम स्वरूपी राहावा एवढी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला विराम देतो. चाल घ्यायची.